बातमी नाशिकहून मार्च महिन्यामध्येच नाशिकचा पारा हा 38.7 अंशांवरती गेलेला आहे। नागरिकांना उन्हाचे चटके वाढू लागले आहेत। मालेगावमध्ये सर्वाधिक 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे। तापमान वाढल्यानं नागरिकांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत। उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिकांकडून टोपी आणि स्कार्फचा वापर करण्यात येतोय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिकच्या तापमानामध्ये सतत वाढ होऊ लागली आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सर्वाधिक 40 अंश तापमानाची नोंद झाली आणि नाशिक शहरामध्ये देखील मार्च महिन्यामध्ये तापमान हे 38.7 अंशांवरती गेल्याचं पाहायला मिळालं। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। किरण गोठूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेले आहेत। किरण, सध्या नाशिकमध्ये उन्हाचा पारा हा वाढू लागलेला आहे, सविस्तर तपशील। मागच्या 2-3 दिवसांपासून नाशिकचा पारा जो आहे तो वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। मार्च महिन्यात म्हणजे मार्चच्या अगदी सुरुवातीलाच पारा जो आहे नाशिकचा तो 38.8 अंशावर गेलेला आहे आणि पुढच्या 2-3 दिवसांमध्ये हा जो आहे पारा अजून वाढेल अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याचा आहे आणि त्यामुळे दुपारच्या वेळेस नागरिकांनी काम जर नसेल तर बाहेर पडू नका अशा पद्धतीचा सल्ला जो आहे तो वैद्यकीय तज्ञांनी दिलेला आहे। कारण जो तापमान किंवा त्या हवामानामध्ये बदल जो आता झालेला आहे, कारण सकाळच्या सुमारास थंडी म्हणजे पारा एकदम खाली असतो आणि दुपारच्या सुमारास पारा हा 38 अंशापर्यंत गेलेला आहे। त्यामुळे या काही हवामान बदलामुळे काही नागरिक सुद्धा आजारी पडताना हे आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतंय आणि पुढच्या 3-4 दिवसांमध्ये अजून हे पारा वाढेल अशा पद्धतीचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सर्वाधिक 40 अंश इथपर्यंत पारा गेलेला आहे। त्यामुळे आगामी काळात नागरिकांनी यात वाढत्या तापमानामुळे काळजी घ्यावं अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते प्रशासन असेल किंवा वैद्यकीय तज्ञांचं जे आहे ते देण्यात आल्याचं बघायला मिळतंय। अगदी किरण, पण प्रशासनानं काही उपाययोजना केलेल्या आहेत का? कारण मार्च सुरू आहे, एप्रिल मे अजून 2 महिने बाकी आहेत आणि सुरुवातीलाच 40 अंशांवरती पारा गेलेला आहे। त्या अनुषंगाने काही प्रशासनानं काळजी घेतली आहे का? खरं तर प्रशासनाने मागच्या काही दिवसांपासून या संदर्भात काळजी घेताना आपल्याला बघायला मिळते। वारंवार प्रशासनाकडून आवाहन सुद्धा केलं जातं आणि नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये एक विशेष कक्षाची उष्माघात एक विशेष कक्षाची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे। महापालिकेची सुद्धा रुग्णालय आहेत, महापालिकेच्या रुग्णालयामध्ये सुद्धा अशा या विशेष कक्षांची तयारी किंवा निर्मिती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आणि पहिल्यापासूनच यावेळेस उन्हाळा हे जास्त असेल अशा पद्धतीचा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केलेला होता आणि त्यानुसारच मार्चमध्येच आता पारा म्हणजे नाशिक सारख्या ठिकाणी, नाशिक हे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातो, त्यामुळे नाशिक सारख्या ठिकाणी मार्च महिन्यातच पारा आता जवळपास 39 अंशापर्यंत गेलेला आहे। प्रशासनानं नागरिकांची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। किरण, सोबतच रहा, अजून एका बातमीची तपशील आणि माहिती आपल्याकडून जाणून घ्यायची आहे।